पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या आयुक्तपदाचा भार डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्वीकारला होता. कडक शिस्तीचे भोक्ते म्हणून डॉक्टर सुधाकर शिंदे प्रसिद्ध होते. पनवेल महानगरपालिका परिसरात अनधिकृत फलकांच्या विरोधात त्यांनी कडक धोरण स्वीकारले. त्यांच्या याच धोरणामुळे भाजपाच्या ठाकूरांवर मुक्तपणे अनधिकृत फलकबाजी करण्यावर निर्बंध आले. डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या अवघ्या 5 महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी अनधिकृत फलकांवर कारवाई करताना कुणाचीही तमा बाळगली नाही. अगदी सत्तांध ठाकूरांची तमा देखील बाळगली नाही. म्हणूनच त्यांनी डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या बदलीचा घाट घातल्याचे खात्रीलायक सूत्रांच्याकडून समजते. डॉक्टर सुधाकर शिंदे यांची आयुक्त पदावरून बदली होताच भाजपाच्या ठाकूरांच्या अनधिकृत फलकबाजीला ऊत आला आहे. अनधिकृत फलकबाजी करताना कुठल्याही जागेवर फलक झळकवताना ठाकूर कुणाचीही तमा बाळगत नाहीत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे नवीन पनवेल जंक्शन पाशी उड्डाणपुलाच्या खाली वाहतूक पोलीस नियंत्रकाच्या चौकीवर या महाभागाने डल्ला मारत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचे बॅनर तेथे उभारले. वाहतुकीच्या नियंत्रणाच्या अंतर्गत मूलभूत जागांना अनन्यसाधारण महत्व असते. म्हणूनच मोक्याच्या ठिकाणी चौकी उभारली जाते. आता या ठिकाणी वाहतुकीचे नियंत्रण ठाकूर करणार की बॅनर मधले मोदी आणि फडणवीस असा प्रश्न देखील पनवेलचे सुज्ञ नागरिक विचारत आहेत. उड्डाणपुलाचे सर्व्हिस रोड, नवीन पनवेल उड्डाणपूल, वडाळे तलावा शेजारून पनवेल शहराची एंट्री, पेट्रोल पंप, ओरियन मॉलकडे जाणारा सर्व्हिस रोड असे हे जंक्शन म्हणजे 24 तास वाहतुकीचा राबता असणारे जंक्शन. अर्थातच जास्तीची पब्लिसिटी मिळवण्याच्या नादात ठाकूरांनी वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासला आहे. डॉक्टर सुधाकर शिंदे यांची पाठ वळताच त्यांनी आपले अनधिकृत फलकबाजीचे अस्त्र बाहेर काढले. आज सामान्य पनवेलकर अशा बॅनरकडे पाहून ठाकूरांना विचारत आहेत, काय ठाकूर याचसाठी केला का आयुक्तांच्या बदलीचा अट्टाहास?